नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला पुस्तकावरील लेखकाचं प्रेम हे बघितलेलं आहे. लेखकाने ज्यावेळेस पुस्तक दिलं मित्राला, त्यावेळेस जसं सांगितलेलं होतं की हे पुस्तक जे आहे ते व्यवस्थित वापरा, त्याची पानाची घडी घालू नका, त्याचबरोबर पुस्तकाची काळजी घ्या. यावरून आपल्याला लेखकाचं पुस्तकावरील प्रेम दिसून येतं. माझ्या हाती पुस्तक देताना त्यांना त्यावरून मायेने अलगद हात फिरवला. मी त्याला म्हणालो, कसलीही काळजी करू नका, माझ्या घरीसुद्धा तुमच्या पुस्तकाला माहेरी आल्यासारखंच वाटेल. किती सुंदर वाक्य आहे बघा हे, की लेखकाने असं म्हटलं की तुम्ही मला जे पुस्तक देता ते पुस्तक मी व्यवस्थित वापरेल आणि त्या पुस्तकाला असं वाटेल की ते पुस्तक माहेरीच आलेलं आहे. म्हणजेच लेखकाचं पुस्तकावर किती प्रेम होतं हे आपल्याला कळून येतं. त्याला सासुरवास सहन करावा लागणार नाही, ते अगदी योग्य स्थळी तुम्ही देत आहात. की सासुरवास म्हणजेच बघा, पुस्तकाचा सासुरवास कोणता, तर त्याला कुठेही धरून टाकून देणं किंवा त्या पुस्तकाचं पान दुडपणं किंवा त्या पुस्तकावर धूळ बसू देणं, त्या पुस्तकाकडे अजिबात लक्ष न देणं, असं हे सासर आहे ह्या पुस्तकाचं. आणि त्या पुस्तकाला तसं होणार नाही, तर त्याला अगदी माहेरी आल्यासारखं वाटेल असं लेखकाने म्हटलेलं आहे. आणि ते तुम्ही जे पुस्तक देत आहात ते योग्य स्थळी दिलेलं आहे, योग्य माणसाला दिलेलं आहे. तो हसला, त्याचं समाधान झालं असावं. मी म्हणालो, एका संस्कृत सुभाषितात म्हटलं आहे की मूर्ख हस्ते न दात्यम यम वदती पुस्तकम. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मूर्खाच्या हाती मला देऊ नका. पुस्तक असं म्हणतं की मूर्खाच्या हाती मला देऊ नका, कारण ज्याला ज्ञान आहे, ज्याला पुस्तक वाचण्याची आवड आहे, अशाच्याच हातामध्ये मला द्या. मूर्खाच्या हातामध्ये दिल्यानंतर त्याला त्याची किंमत कळणार नाही. जसं बघा, जो एखादा हिरा पारखी असतो, तो हिरा पारखणारा त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस हिरा येतो त्यावेळेस त्याला त्या हिऱ्याची किंमत कळते आणि त्या मौल्यवान असा हिरा तो जपून ठेवतो. त्याचप्रमाणे ज्याला पुस्तकाची किंमत असते, म्हणजेच याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या नव्हे, परंतु त्या पुस्तकामध्ये असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्याला जे मिळतं ते कशा प्रकारे मिळतं, तर त्याचं मूल्य करता येत नाही. म्हणून लेखकाने असं म्हटलं की तुम्ही योग्य हातामध्ये पुस्तक दिलेलं आहे आणि ते पुस्तक देत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, असं पुस्तकाचं म्हणणं आहे. माझ्या हाती ते देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका आली नाही ना? आता तो खळखळून हसला आणि म्हणाला, अहो, दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताकही फुंकून पितो आहे. काही दिवसापूर्वी मी एका कवीने माझी 2 पुस्तके नेली. मी 15 दिवस वाट पाहिली. पुस्तके मागायला गेला तेव्हा त्याने चक्क कानावर हात ठेवला. आपण पुस्तकं आणलीच नाही असं त्याचं म्हणणं आहे. आता काय करणार? पुस्तकं गिळंकृत करणे म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे. तेव्हापासूनच मी ठरवून टाकलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. कारण लेखकाने बघा असं म्हटलेलं आहे की ते जे पुस्तक आहे माझ्या हाती देताना तुम्हाला माझ्या शहाणपणाबद्दल शंका तर आली नाही ना? कारण मी पुस्तकाचा योग्य प्रकारे वापर करेल, याची वापर करतो की नाही याची तुम्हाला शंका आली आहे की काय? तर त्यावेळेस पुस्तक देणाऱ्याने असं म्हटलेलं आहे की जेव्हा दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताक फुंकून पितो, ही आपली एक मराठीमधली म्हण आहे. याचाच अर्थ असा आहे की दुधाने तोंड पोळणे म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही गोष्टीचा, एखाद्या गोष्टीचा कटू अनुभव आला, तर तो आलेला कटू अनुभव आपल्याला प्रत्यक्षानंतर दुसऱ्या वेळेस तो चांगला अनुभव जरी असला तरीसुद्धा तो आपल्याला त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी ही कटूच असते. त्याचप्रमाणे जसं दुधाने तोंड पोळलं की ताक मुळातच थंड असतं, परंतु तरीसुद्धा पूर्व अनुभवामुळे ताकही फुंकून पिलं जातं. म्हणजेच याचा अर्थ असा की लेखक म्हणतात की मी ते दुधाने तोंड पोळल्यामुळे मी ताक फुंकून पितो. आणि त्याचबरोबर काही दिवसापूर्वी एका कवीने माझ्याकडनं 2 पुस्तकं नेली आणि ती पुस्तकं नेल्यानंतर मी बऱ्याच दिवस वाट बघितली की हा पुस्तक वाचेल आणि पुस्तक परत आणून देईल व्यवस्थितरित्या, परंतु त्याने काही ते पुस्तक दिलंच नाही. आणि मी जेव्हा पुस्तक मागायला गेलो तेव्हा त्याने चक्क कानावर हात ठेवला की बघा, आपणही काय करतो, एखाद्या वेळेस मित्राकडून अभ्यासासाठी पुस्तक घेतो आणि पुस्तक घेतल्यानंतर आपणही परत त्या दुसऱ्या मित्राला देतो. ते पुस्तकाशी लांबली जातात आणि मूळ पुस्तक आपण ज्याच्याकडनं आणलं जातं त्याला परत करायला आपण विसरून जातो. किंवा बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की ग्रंथालयामधनंही आपण पुस्तक घेतो आणि ते पुस्तक घेतल्यानंतर ते पुस्तक आपल्या नावावर असतं. बऱ्याच दिवस ते पुस्तक इकडे तिकडे जातं, वाचून हे होऊन जातं आणि जेव्हा आपण अचानक ग्रंथालयात जातो तर ते पुस्तक आपल्याला आपल्या नावावर दिसतं. मग आपल्याला असं वाटतं, हे पुस्तक मी कधी घेतलं आहे
आणि अशीच परिस्थिती ह्या पुस्तक घेणाऱ्या व्यक्तीची झालेली होती. 15 दिवस झाले तरी त्याने लेखकाचं पुस्तक आणून दिलं नाही आणि पुस्तक आणून न दिल्यानंतर स्वतःहून जेव्हा मागायला गेले लेखक, त्यावेळेस त्याने चक्क कानावर हात ठेवला की मला काही आठवत नाही बुवा मी तुमच्याकडनं कधी पुस्तक घेतलं. म्हणून लेखकाने म्हटलेलं आहे की मला जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवामुळेच मी तुम्हाला एवढ्या सूचना देतो आहोत. आणि पुस्तक गिळंकृत करणे म्हणजे माझ्या दृष्टीनं भयानक प्रकार आहे की एखाद्याची आणलेली वस्तू व्यवस्थितरित्या परत द्यायची नाही, ती गिळंकृत करायची म्हणजे आपलीच मानून घ्यायची किंवा ती पुन्हा परत न देण्यास विसरून जायचं. हे मात्र आणि तेव्हापासून म्हणतात की मी असं ठरवलं की प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही. कारण पहिला लेखकाला जो कटू अनुभव आला की लोक फक्त पुस्तकं घेऊन जातात परंतु ती पुस्तकं व्यवस्थितरित्या वाचून पुन्हा परत करत नाहीत. या अनुभवामुळेच मी आता असं ठरवलं की देव जरी पुस्तक मागायला आला तरी मी त्याला पुस्तक द्यायचं नाही. माझी पुस्तकं हीच माझी अपत्य आहे. लेखक ह्या पुस्तकांवर आपल्या मुलांसारखं प्रेम करतो आणि प्रेम करत असल्यामुळे ती माझी जशी काही अपत्य आहेत असं मला वाटतं. म्हणून मी ती कोणाच्याही हाती देत नाही. जशी आईवडील आपली मुलं कोणाच्याही हाती सोपवत नाही बेभरोसेपणाने, तसेच लेखक म्हणतात की मी माझं पुस्तकही कोणाला देत नाही. कुणी मला संकुचित विचाराचं म्हटलं तरी चालेल, कुणी मला घमेंडी म्हटलं तरी चालेल, तरीही ते मला मान्य आहे. परंतु मला माझी पुस्तकं मात्र कोणाला द्यावी वाटत नाही. वाचायला भरपूर ग्रंथ असले तरी मी जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदाने सहन करीन, पण पुस्तक नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. पहा, लेखकाने अतिशय सुंदर असं इथे उदाहरण दिलेलं आहे की लेखक म्हणतात की ज्यावेळेस जर माझ्याजवळ जर माझी पुस्तकं असेल आणि मला एकट्याला ठेवलेलं असेल, मला जन्मठेपेची शिक्षा जरी दिलेली असेल तरीसुद्धा मी ती शिक्षा मान्य करेल. कारण मला उलट त्या जन्मठेपेमध्ये मला कुठल्याही समाजाचा माझा संबंध राहणार नाही. मला तिथे एकांत मिळेल, पुस्तकांचं वाचन माझ्याकडनं जास्तीत जास्त होईल आणि त्यामुळे मला जन्मठेपसुद्धा मान्य आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की विदा सावरकरांनी सुद्धा ज्यावेळेस विदा सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झालेली होती त्यावेळेस विदा सावरकरांनी त्या तुरुंगामध्येही काय केलेली आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि म्हणूनच असं की ज्या लेखकाला असं वाटतं की तुरुंगामध्ये मला एकांत मिळेल तर त्यावेळेस मला वाचनाला वेळ देता येईल आणि मला भरपूर वाचायला भरपूर ग्रंथ असेल तर मला त्या शिक्षेचं सुद्धा काही वाटणार नाही, कारण मी ती जन्मठेपेची शिक्षासुद्धा आनंदाने सहन करीन. पण पुस्तकं नसतील तर राजवाडासुद्धा मला स्मशानासारखा वाटेल. ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध लेखकाने सांगितलेलं आहे की एक वेळेस मला जन्मठेपेची शिक्षा परवडली, परंतु जर मला कोणी राजवाडा दिला तिथे मला सगळ्या भौतिक सुविधा असतील, परंतु जर पुस्तकं नसेल तर मग मात्र मला तो राजवाडासुद्धा एखाद्या स्मशानासारखा वाटेल. मला त्या राजवाड्यातसुद्धा करमणार नाही, कारण माझी पुस्तकं जर माझ्याबरोबर नसतील तर राजवाडासुद्धा मला नको आहे. असं जसं आपण म्हणतो की ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलेलं होतं की चंदनाची चोळी माझा अंग अंग जाळी. ती चंदनाची चोळी जरी असली तरीसुद्धा ती माझं अंग जाळते आहे. वास्तविक पाहता आपण असं बघतो की चंदन हे शीतल आहे, परंतु ते शीतल असूनही जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी, त्याचप्रमाणे लेखक म्हणतात की राजवाडा जरी असला तरीसुद्धा मला तो नको आहे माझी पुस्तकं जर नसतील तर. सहज माझ्या मनात विचार आला, असे निष्ठावंत वाचक आता दुर्मिळ झाले आहेत. कारण पुस्तकांवर इतकं प्रेम करणारी व्यक्ती, इतकं वाचन करणारी व्यक्ती आज काय झालेली आहे, दुर्मिळ झालेली आहे. आणि आज तर आपण असं बघतो की या मोबाईलच्या काळामध्ये वाचनक्षमता विद्यार्थ्यांची कमी झालेली आहे आणि म्हणूनच की काय त्या मोबाईलला ते काय करतात, जास्त वेळ देतात बघण्यामध्ये. त्यांचा एखादी गोष्ट असेल तर त्या गोष्टीला एखादा चित्रपट असेल किंवा मोबाईल विविध प्रकारचे गेम असतील तर त्याच्यासाठी विद्यार्थी काय करतात, भरपूर वेळ देतात, परंतु पुस्तक मात्र वाचून काढत नाही. आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये असा विचार आला की असे निष्ठावंत वाचक की ज्यांचं पुस्तकावर अतिशय प्रेम आहे आणि अशी असणारे आजही आपल्याला विद्यार्थी कमी पाहायला मिळतात. समाजामध्ये वाचक वर्गही कमी झालेला दिसतो. त्याच वेळेस परवा मी BAच्या वर्गातल्या वाङ्मय विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की G.A. कुलकर्णी यांच्या एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय? संग्रह जाऊ द्या, या लेखकाची एखादी कथा तरी तुमच्या वाचनात आली आहे काय? साहित्य या विषयाचे रसिक विद्यार्थिनींनी मान खाली घालून बसले होते.
कदाचित G.A. कुलकर्णी हे नावसुद्धा त्यांनी फारसं परिचित नसावं. मी निराश झालो. एका आधुनिक श्रेष्ठ कथालेखकाचं नावही सुशिक्षितांच्या अभ्यासकांच्या कानापर्यंत पोहोचलं नाही. या कर्माला काय म्हणायचं आहे की आपण बघितलं की उत्कृष्ट कथालेखक G.A. कुलकर्णी हे प्रसिद्ध आहेत. आणि म्हणून लेखकाने एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही G.A. कुलकर्णी यांची कथा कधी वाचलेली आहे का, किंवा G.A. कुलकर्णी हे कोण आहेत, तुम्हाला माहीत आहेत का. तर अशा वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी मान खाली घातली, कारण एकाही विद्यार्थ्यांनी G.A. कुलकर्णी यांच्या कथा सांगितल्या नाहीत किंवा पुस्तकं सांगितली नाहीत, पुस्तकांची नावं सांगितली नाहीत. आणि म्हणून लेखकाचं मन तिथे नाराज झालेलं आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात, मनाला धीर देतात. उत्तम साहित्यकृती जर असेल तर ती उत्तम साहित्यकृती काय करते, आपलं जीवन घडवते. कारण आपण बघतो की अगदी एखाद्या तुम्हाला मागच्या तासालाही मी सांगितलेलं होतं की कोणी जर असं असेल की आपण एखाद्या 4थी-5वीमध्ये एखादी छान लेखकाची कथा वाचलेली असेल तर त्या कथेमधनं आपण असा बोध घेतो की आपण आपल्या जीवनामध्येही ते उतरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच एखादं पुस्तक, त्या पुस्तकातील एखादं वाक्य आपल्याला काय करतं, आपल्याला जीवनभर साथ देतं. आणि त्यावेळेस जशी प्रसंग येतील त्यावेळेस आपण त्या पुस्तकातील संदर्भ घेऊन किंवा ते ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवून आपल्या जीवनात ते उपयोगी करतं. म्हणूनच पुस्तक हे जीवन घडवतात असं म्हटलं जातं. जीर्ण होत चाललेल्या जीवनशक्तीला चैतन्याने न्हाऊ घालतात, मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. ज्या वेळेस आपल्या मनामध्ये निराशा येते, ज्या वेळेस आपल्या मनामध्ये एखादा वाईट विचार येतो त्यावेळेस जर आपण पुस्तकाचं जर ज्ञान घेतलेलं असेल तर त्यावेळेस आपल्याला आपलं जीवन सावरतं. आता समजा बघा, विद्यार्थीसुद्धा बरेचसे नैराश्यामध्ये जातात, कमी मार्क्स मिळाले म्हणून, किंवा बरेच विद्यार्थी असेही असतात की आत्महत्येकडेही प्रवृत्त होतात. पण अशा वेळेस जर त्यांच्याकडे जर एखादं चांगलं पुस्तक वाचण्यात आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचण्यात आलं असेल किंवा विदा सावरकरांचं असेल तर त्यावेळेस आपण असा विचार करतो की ते लोक किती संघर्षमय जीवनामध्ये जीवन जगलेले आहेत. त्यांच्याकडे तर कितीतरी संघर्ष होते, त्या मानाने आपल्याकडे तर संघर्ष काहीच नाही, आपले संघर्ष कमी आहेत. मग आपण का लगेच आत्महत्येकडे प्रवृत्त व्हायचं. म्हणून पुस्तकं जीवन घडवतात असं म्हणतात की ज्यावेळेस आपण चांगली पुस्तकं वाचतो, चांगले ग्रंथ वाचतो, आपण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचू त्यावेळेस आपल्याला समजेल, किंवा ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव असेल, अशी अनेक पुस्तकं आहेत की जी पुस्तकं आपल्याला जीवन घडवतात. आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामधील अंधार दूर करण्याचं काम ही पुस्तकं करतात. म्हणून पुस्तकाला अतिशय महत्त्व आहे. काही दिवसापूर्वी 80 वर्षाचे एक साहित्यप्रेमी सदग्रस्त भेटले. मी त्यांना सहज विचारलं, सध्या कशाचं वाचन चाललेलं आहे. ते म्हणाले, गेले 2 दिवस मी मेघदूत वाचत होतो, नुकतंच ते संपवलं. आता टॉल्स्टॉयची ऑन केरोनिना ही कादंबरी हाती घेतली आहे. मी काहीसं आश्चर्याने त्यांना म्हणालं, या वयात मेघदूताची रुची कशी काय वाटते. ते थोडेसे रागवून म्हणाले, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणे हेच अरसिकपणा आहे. कारण आपण बघतो पहा की माणसाचं शारीरिकदृष्ट्या वय वाढतं, परंतु ज्यावेळेस तो मनाने तरुण असतो त्यावेळेस तो मनाने तरुण असल्यानंतर एका तरुणाकडे एखादी उमेद नसते तेवढी त्या वृद्ध माणसाकडे असते. आणि ती कशामुळे असते तर ती असते पुस्तकामुळे. म्हणून मन कधीही म्हातारं होत नसतं, मनाला कधीही वय नाही. आणि म्हणूनच की आपल्याला असं पाहायला मिळतं की रसिकतेचा आणि वयाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आपणही आपल्या घरामध्ये बघतो पहा की आपले आजोबा आजी असतील तर त्यांना आजही आपण जर TV वर छानसं नाटक लावून दिलं तर त्यांना खूप आवडतं. त्याचबरोबर एखादा चित्रपटही आवडतो. म्हणजे याचा अर्थ त्यांचं वय झालं म्हणजे त्यांनी नाटक बघायचं नाही, चित्रपट बघायचं नाही असं काही नाही. कारण त्यांचं मन प्रफुल्ल होण्यासाठी, त्यांचं मन रमण्यासाठी ते आपल्या भूतकाळामध्ये रममाण होतात आणि कायमस्वरूपी ते तरुण राहतात. कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य मला म्हातारं होऊ देत नाही. गांधीजीचीच ही आत्मकथा, व्हिक्टर युगोची आणि मुन्शी प्रेमचंदांची कादंबरी, रवींद्रांचे गार्डनर ही गीतांजली, शेक्सपियरचं नाटक, तुकारामांचे अभंग असे विविध प्रकारचे आणि अनेक रंगढंगपणाचे पण रसमय साहित्य वाचण्याची मी जन्मभर शौक केला आहे.
की लेखक म्हणतात की मी सुद्धा काय करत असतो, विविध प्रकारचे शेक्सपियरचं नाटक असेल तरी मी वाचून काढत असतो, किंवा प्रेमचंदांची कादंबरी असेल तीही वाचतो. त्याचबरोबर गांधीजींचं जे आत्मकथा आहेत, या गांधीजींची आत्मकथा पण मी वाचतो, कारण ती व्यक्ती त्या पुस्तकातनं घडलेली आहेत. त्या व्यक्तींचं जीवनाचं प्रतिबिंब त्या पुस्तकात पाहायला मिळतं. म्हणून लेखक म्हणतात आजही मला ती पुस्तकं वाचायला खूप आवडतात. आणि अनेक रंगढंगाचे पण रसमय साहित्य वाचण्याची मी जन्मभर शौक केलेला आहे, की मी जन्मभर ठरवून टाकलेलं आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी पुस्तकं वाचणार आहेत. आणि तोपर्यंत मला माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे, मला माझी बुद्धीही चांगली राहिली पाहिजे शेवटपर्यंत. तर मी पुस्तकांवर शेवटपर्यंत प्रेम करतं. नवं पुस्तक दिसलं की ते केव्हा हस्तगत होईल अशी बैचेनी आजही मला वाटते. या पुस्तकांनी तर मला जिवंत ठेवलं आहे. शेक्सपियरची सर्व नाटके माझ्या संग्रहात आहेत, याचा मला अभिमान वाटतं. अहो, सुंदर सुंदर पुस्तकावरून नुसता हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे. की बघा, ज्यावेळेस आपण पण काय करतो, ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आईने आपल्याला पुस्तकं आणली तर आपण ती पुस्तकं काय करायचं, त्याला व्यवस्थितरित्या कवर घालायचं, किंवा बऱ्याच मुलांना पुस्तकं नवं आणलं की ते पुस्तकाचा असा सुगंध घ्यायचा, हेही नव्या पानांचा, हेही आवडतं. त्या पुस्तकावरून प्रेमाने हात फिरवला तरीसुद्धा त्या पुस्तकामधलं ज्ञान आपण घ्यावं असं वाटतं. म्हणजेच नुसतंच आपल्याजवळ ती पुस्तक जरी बरोबर असलं तरीसुद्धा आपल्याला एक समाधान वाटतं त्या पुस्तकप्रेमींना. म्हणून लेखक म्हणतात की सुंदर पुस्तकावरून नुसतं हात फिरवणंसुद्धा केवढं सुखाचं आहे. जसं एखादी आई आपल्या लहान मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवते त्यावेळेस तिला जे समाधान लाभतं तेच समाधान पुस्तक वाचकांना वाटत असतं. ज्यांचं पुस्तकावर प्रेम असतं त्यांनी त्या पुस्तकावरून नुसता हात जरी फिरवला तरीसुद्धा एक आपुलकीचं नातं त्या पुस्तकाचं आणि त्या व्यक्तीचं एक आपुलकीचं नातं निर्माण होतं. कधीकधी बऱ्याच दिवसात चांगली पुस्तकं वाचायला मिळत नाही. अशावेळी मी सुद्धा जुन्या साहित्यिकाकडे वळतो. खरं सांगायचं तर साहित्यात जुनं आणि नवं असं काही असतच नाही. लेखक म्हणतात की जसं वाचन करण्यासाठी वयाचा काहीही संबंध नाही, त्याचप्रमाणे एखादं साहित्य जुनं आणि एखादं साहित्य नवं असं मुळीच नसतं. कारण त्या काळची त्या वेळची परिस्थिती त्या पुस्तकामध्ये त्या कथेमध्ये रंगवलेली असते आणि ती त्या काळी ती योग्य असते. की जसं आपण बघितलं की 1947 पूर्वी जे साहित्य असायचं तर ते साहित्य आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी असायचं. आणि आत्ताचं साहित्य जे आहे ते आता स्वातंत्र्य भारतातलं साहित्य आहे. मग दोन्ही साहित्यांमध्ये फरक असेल, परंतु फरक जरी असला तरीसुद्धा साहित्य ते साहित्य असतं. त्या काळची त्या वेळची ती गरज असते आणि त्याप्रमाणे ती निर्माण होत असतात. म्हणून आपण जुनं पुस्तक आणि नवं पुस्तक असं मात्र म्हणू शकत नाही. म्हणून लेखक म्हणतात की साहित्यात जुनं आणि नवं असं काही नसतं. केवळ काळाच्या अपेक्षेने हे शब्द आपण योजतो. ज्ञानेश्वरांची अभंग कोणत्या अर्थाने जुने आहेत आणि कुसुमाग्रजांची कविता कोणत्या अर्थाने नवी आहे. बघा, आपण ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेतलेलं आहे की ज्ञानेश्वरांचे अभंग असतील किंवा तुकाराम महाराजांचे अभंग असतील किंवा संत साहित्य असेल, ते संत साहित्य कधीही जुनं होत नाही. ज्ञानेश्वरांचं साहित्य कायमस्वरूपी दररोज नवीन प्रेरणा देणारं असतं. तर तसंच त्याच पद्धतीनं कुसुमाग्रजांची जी कविता आहे किंवा आत्ताची जी कवी आहे त्या कवींनी केलेली जी कविता असेल तर ती कविता ठीक आहे, वातावरणामुळे आज समाजाला काय प्रिय आहे यानुसार कविता ती घडली जाते किंवा साहित्यही घडलं जातं. परंतु ते साहित्य घडत असताना त्याच्यामध्ये जुनं आणि नवं असा मात्र काहीही फरक नसतो. आपल्या सोयीसाठी आपण हे शब्द वापरतो की आपण आपल्या सोयीसाठी म्हणतो की हे पूर्वीचं आहे, आता फार जुनं झालेलं आहे, परंतु ते आपल्या सोयीसाठी आहे. साहित्यात मात्र तसं काही नसतं. मी एके दिवशी अत्यंत विमनस्क अवस्थेत होतो. व त्या दिवशी माझा एक कलावंत मित्र एका अपघातात मरण पावला होता. जगण्यासाठी त्याच्याजवळ कितीतरी सुंदर सामुग्री होती. कलावंतांचं जिवंत मन असलेला हा भाबडा हळवा माणूस अचानक एका मोटर अपघातात ठार झाला. संबंध दिवसभर मी अस्वस्थ होतो. रात्री कपाटातील हेमिंग्वेचे द ओल्ड मॅन ऑर द
दिसी हे छोटेखानी पुस्तक बाहेर काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि ते वाचायला सुरुवात केली. पुस्तकावरची धूळ ज्याप्रमाणे मी झटकली त्याप्रमाणे माझ्या मनावर साचलेली दुःख, निराशा, विचारांची धूळ त्या पुस्तकातून झटकून टाकली. पहिल्या 2-3 पानातच त्या छोट्या कादंबरीने मला खिळवून ठेवलं. की लेखक म्हणतात की ज्यावेळेस एक प्रसंग असा आला की माझ्या अगदी जवळच्या असणाऱ्या मित्राचा मोटारामध्ये त्याचा अपघात झाला आणि तो अपघात झाल्यानंतर मला त्या मित्राचं दुःख सहन होईनासं झालं आणि त्यामुळे मला रात्री झोप येईना. सारखं त्याच्याबरोबर जेवढं जीवनभर जगलं असेल तेवढं जगलेलं मला आठवायचं आणि अशा अवस्थेमध्ये मी अतिशय निराश झालो. आणि त्याच वेळेस मी काय केलं, एक माझ्याकडे जे पुस्तक संग्रहालय आहे त्या पुस्तक संग्रहालयामध्ये गेलो आणि एक पुस्तक काढलं आणि ते पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकावरची धूळ मी ज्याप्रमाणे झटकली, तर खरं पाहता त्या पुस्तकावरची धूळ मी झटकत नव्हतो, तर धूळ झटकत होतो ती माझ्या मनावरची. जे मला दुःख झालेलं होतं, निराशा आलेली होती, ती निराशा दूर करण्याचा मी प्रयत्न करत होतो. आणि ते पुस्तक मी जेव्हा वाचायला काढलं त्यावेळेस पुस्तकाची 1-2 पानंच वाचून झाली आणि त्या 1-2 पानाच्या पुस्तकामध्येच मी पूर्णपणे त्या मित्राच्या अपघाताचं दुःख विसरलो आणि पुस्तकामध्ये रममान झालो. म्हणून असं म्हटलं जातं की पुस्तकं माणसाला जीवन जगायला शिकवतात. छोटीशी